सुमारे 125 वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या पेठ वडगावच्या महालक्ष्मी जनावरांच्या बाजारात विविध जातींच्या जनावरांची सुमारे कोटींची उलाढाल झाली। मिंडसे येथील अनिल जाधव व सुनील जाधव यांच्या म्हशीला 1,81,000 रुपये विक्रमी किंमत आली। तासगावच्या रावसाहेब पाटील यांची बैलजोडी 6 लाख रुपये इतकी विक्रमी किंमत आली। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या जनावरांचा आठवडी बाजार महालक्ष्मी मंदिर परिसरात कोल्हापूर रोडवर भरवण्यात आला होता। नवरात्र उत्सवात काळातल्या दुसऱ्या सोमवारी जनावरांचा बाजार भरतो ही परंपरा गेली 125 वर्षांपासून सुरू आहे। या भरणाऱ्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यातून शेतकरी बैलजोड्या, म्हशी, गाई, बकरी बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात। बाजारात सांगली जिल्ह्यातील बावची येथील नायकू भोसले यांची 12 लाख रुपये किमतीची बैलजोडी खास आकर्षण ठरली। म्हशींची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती। म्हशींच्या किमती 50,000हून 2.5 लाखांपर्यंत होत्या। बाजारात अनिल जाधव व सुनील जाधव व पांडुरंग जाधव अंबप यांच्या मुरा म्हैसना पंढरपुरी जातीच्या 45 म्हशींची विक्री झाली। यापैकी अनिल जाधव यांची मुरा जातीच्या 2 म्हशी विनायक पाटील व उदय लाड यांनी खरेदी केल्या। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडगावची ग्रामदेवता आई महालक्ष्मीच्या मंदिराच्या परिसरामध्ये लक्ष्मी बाजार भरलेला आहे। या ठिकाणी अतिशय मोठा जनावरांचा बाजार या ठिकाणी भरतो। वडगावची ओळखच या ठिकाणी जातीवंत जनावरे मिळण्याचा बाजार म्हणून आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या परिसरातील मिंडसे गावातील सुप्रसिद्ध असणारे व्यापारी अनिल जाधव आपल्यासोबत सुनील जाधव हे बंधू या ठिकाणी आहेत। दादा काय सांगाल, आज किती जनावर आपण घेऊन आला होता आणि किती जनावरांची विक्री झालेली? मी बाजारला आज 25 जनावरे आणलेली, म्हशी आणलेल्या, मुरा प्युअर मुरा म्हशी 25 म्हशी आणलेल्या, 25च्या 25 विकलेल्या आहेत। आणि महालक्ष्मीचा बाजार हा पहिला घट बसल्यानंतर येईल तो सोमवारी भरतो, वर्षातून एक दिवस भरतो। आज कुठल्या जिल्ह्यातील राज्यातील लोक आले? आज महाराष्ट्रातलं, कर्नाटक, आंध्रमधनं माणसं इथे येतात खरेदीला व बाजार हो सर्वात मोठा महालक्ष्मीची लक्ष्मीच म्हणून ह्या बाजारातून नेली तर लक्ष्मीच म्हणून माणसं घेऊन जातात। ही परंपरा 100 वर्षाची आहे। असं म्हटलं जाते की या बाजारामध्ये जी लक्ष्मी मिळते ती वर्षभर आपल्या बरोबर राहते असं। हा, ग्रुप म्हणजे घरातून आपल्या घरात लक्ष्मी नांदते असं समजलं जातं, म्हणून म्हशी घेऊन जातात बाजारातून। जवळपास 1,80,000 उच्चांकी दर आपल्या म्हशीला मिळालेला आहे। कुणाला दिलेले आपण? 1,80,000 रुपयाला मुरा म्हैस, दुसऱ्या वेताची 18 लिटरची म्हैस मी हेरलेला या साहेबांनी दिलेली आहे। तुमचं नाव सांगा दादा, काय सांगाल? 1,80,000 रुपये किमतीची जातीवंत मुर्रा जातीची म्हैस आपण घेतलेली आहेत। त्या बाजारात आपण पहिल्यांदा आलेला आहात का या अगोदर देखील आपण? याआधी मी पण अनिल जाधव यांच्याकडून मी म्हशी खरेदी केलेल्या आहेत आणि आज मी या बाजारात त्यांच्याकडून 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत। त्यातली एक म्हैस मी 1,80,000ला खरेदी केलेली आहे। समाधानी आहात का? हो, एकदम समाधानी आहे। काय सांगाल? यांचा व्यापार इतका चांगला आहे की इथं अगदी म्हशीला काही खोड किंवा खात्रीशीर इतकं। तर गायींमध्ये HF गीर जर्सी जातीच्या गायी विक्रीस होत्या। अजित पाटील यांची HF जातीची गाय दादाराव पाटील यांनी 2,10,000 रुपयांना घेतली। बाजारात कोसा किलार जर्सी जातीची कोंडे विक्रीसाठी आली होती। वडगावच्या लक्ष्मी बाजारामध्ये या ठिकाणी जी गाय आपण या ठिकाणी जी पाहतोय त्या गायीला उच्चांकी दर मिळालेला आहे 1,35,000 रुपये। आपल्यासोबत गायीचे मालक या ठिकाणी आहेत। दादा, आपलं नाव काय आणि काय माहिती सांगा? लक्ष्मी बाजार आहे। नाव राहुल रामचंद्र साळुंके, मुक्काम पोस्ट किवळ, तालुका कराड, जिल्हा सातारा, सह्याद्री कारखान्याच्या शेजारी। गाय आपण ही 3ऱ्या व्यताची गाय आहे। हां, आणि तिला दूध आहे 40 लिटर आहे आणि आपला व्यापार आहे। आणि गाय तुम्हाला ह्याच्यापेक्षा बी मोठ्या आपल्याकडे अवेलेबल होती। दरवर्षी येतात आपण? हो, दरवर्षी आपण येतो इथं लक्ष्मीच्या बाजारला, मोठ्या गाय तेवढ्या घेऊन येतो। दादा, आपण गाय घेतलेली आहात, आपलं काय नाव आणि समाधानी आहात का बाजारात? आहे की समाधानी आहे। आपलं माझं नाव राजेंद्र महादेव कोळी, राहणार पारगाव। गाय आपण 1,35ला घेतलेली आहे आणि नेहमी दरवर्षी गाय आपण लक्ष्मीच्या बाजारात घेतोय। काय सांगा, दरवर्षी आपण लक्ष्मी बाजारामध्ये येता असं म्हटलं जातं की या बाजारामध्ये खरेदी केली लक्ष्मी वर्षभर आपल्या टिकून राहते। ह्या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यातनं आपल्या ह्या बाजारामध्ये लोक येतात
आणि खरेदी करून त्याची म्हणजे समाधानाचं ही मानलं जातात. मौजे तासगाव येथे रावसाहेब पाटील यांची बैलजोडी किलार खरसुंडी जातीची बैलजोडी राजूगिरी सातारा यांनी तब्बल 6 लाखांना खरेदी केली. प्रताप खोत देववाडी यांची 4 लाखांची बैलजोडी होती. नामदेव पाटील कोडोली यांची 3.5 लाख रुपयांची खिलार बैलजोडी विक्रीसाठी आणली होती. यावर्षी जनावरांची संख्या वाढली असल्याने बाजारातील उलाढालही वाढली होती. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन वडगाव बाजार समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. पाटील साहेब, काय सांगाल? दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण बाजार समितीच्या माध्यमातून करत आलेलं आहात. मागील वर्षी देखील आपण अतिशय चांगलं नियोजन केलं होतं. आज लक्ष्मी बाजार आहे, काय सांगा? या ठिकाणी मी सांगू इच्छितो, हा बाजार छत्रपती शाहू महाराजांच्या पासून ह्या चाललेला 100 वर्षाची परंपरा असणारा हा बाजार आहे. लक्ष्मीच्या बाजारला एक या वडगावच्या फार विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी बांधव या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बाजार मोठा भरत असल्यामुळं आम्ही ही बाजार समिती या असं येणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चारा, पाणी आणि बंदोबस्ताची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो. आमचे कर्मचारी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दर दिला, त्यांना ते पैसे वेळेत त्या शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याकडून किंवा त्या शेतकऱ्याकडून पैसे मिळाले की नाहीत हे फसवणूक सुद्धा होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत असतो. निश्चितच या बाजाराला आमच्या बाजार समिती शुभेच्छा आहेत. ही बाजार समिती वडगाव शेतीतून बाजार समिती हे हातकण तालुक्याची बाजार समिती यामध्ये आमचे नेते बहादुररावजी माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत आहे. याचबरोबर या सहकार्य असणारं पन्हाळ बावड्याचे माजी मंत्री विनयरावजी कोरे यांचं या ठिकाणी मोठं सहकार्य आहे. आणि तिसरं म्हणजे इचलकरंजीचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचं या संस्थेला या ठिकाणी मोठं सहकार्य आहे. तिघांच्या नेतृत्वाखाली ही बाजार समिती काम करत आहे. हा बाजाराला विशेष महत्त्व असल्यामुळं जवळजवळ सांगली, सातारा, सोलापूर असू दे, रत्नागिरी असू दे, पुणे असू दे, पश्चिम महाराष्ट्रातून या बाजाराला लोक येतात. विशेष म्हणजे या बाजाराचे महत्त्व असं आहे, या बाजारातून जो पशुधन खरेदी केलं जातं ते घेऊन आपल्या गोट्यामध्ये ते पशुधन नेल्यामुळं वर्षभरामध्ये भरभराटी होते आणि संपूर्ण घराचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या घटना घडत असतात. म्हणून शेतकरी या ठिकाणी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी लोक येत असतात आणि या बाजाराला विशेष महत्त्व आहे. आणि आमच्या बाजार समितीच्या वतीनं सर्व संचालक मंडळाच्या वतीनं शुभेच्छा पण आम्ही देतोच, परंतु असताना काळजी आम्ही घेतो आणि सगळ्यांना या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पशुधनाच्या माध्यमातून त्यांची भरभराटी व्हायसाठी अशी मी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. दरवर्षी या ठिकाणी आमची वडगावची जी ग्रामदेवता आहे आई महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये हा बाजार भरला जातो. बरोबर. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी अतिशय मोठा बाजार भरलेला आहे. काय नेमकं त्याचं कारण? नाही, याचं कारण म्हणजे ते हेच कारण आहे, कारण ते वाढत चाललेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा आमच्या बाजार आवारामध्ये सुद्धा सुविधा या ठिकाणी देतो आणि या परिसरामध्ये आम्ही सुविधा देतो आणि निश्चितच हे वाढत निघालेलं असल्यामुळं याची आपण सर्वजण दक्षता घेतो. शेतकरी आपल्यासोबत आहे या ठिकाणी आहेत. दादा, काय सांगाल? आपण आपले नाव काय, गाव काय, काय सांगाल? माझं नाव पांडुरंग मारुती पाटील, राहणार माखवे. आम्ही गेले 5 वर्षे लक्ष्मी बाजारासाठी बैल विक्री जोडी, उत्कृष्ट बैल जोडी म्हणून आम्ही घेऊन येतो. या बाजारामध्ये बैल जोडीला चांगल्या प्रतीनं दर निघतो आणि या जोडीची किंमत मी 5 लाख रुपये सांगून 4 लाख रुपयेपर्यंत देण्याचा आमचा ध्येय आहे. दरवर्षी आपण येतात? हा, गेले 5 वर्षे आम्ही चांगली उत्कृष्ट बैल जोडी म्हणून या बाजारासाठी विक्रीसाठी आणतो. आपल्यासोबत या ठिकाणी राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक दीपक पाटील या ठिकाणी आपल्यासोबत, दिलीप पाटील या ठिकाणी आहेत. साहेब, काय सांगाल? आपण बाजारात आलेला काय सांगाल? आज मी लक्ष्मीचा बाजार खरोखर बघितला. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वडगाव मार्केटमध्ये सभापती सुरेश पाटील आहेत. आज ते म्हाकव्याची आम्ही बैलजोडी पाहिली, पांडुरंग पाटलांची. खरोखर बैलजोडी अतिशय चांगली आहे. आता सभापतीने सांगितलं तसं ह्या बाजाराची एक आख्यायिका आहे की इथून मग जनावर कुठलंही असू दे, म्हैस असू दे, गाय असू दे, बैल असू दे, इथून तुम्ही जर घरी नेली तर त्याचा अतिशय त्या शेतकऱ्याचा म्हणजे उदरनिर्वाह चांगला. बावची या ठिकाणी असणारे प्रगतशील शेतकरी या ठिकाणी वडगावच्या लक्ष्मी बाजारामध्ये आपलं पशुधन घेऊन आलेले आहेत. दादा, काय सांगाल? आपण या ठिकाणी नमस्कार. घेऊन आलेला, बोला. माझे नाव अभिजित नाईक भोसले.
आज या लक्ष्मी बाजारमध्ये आम्ही टोटल 4 बैल आणलेले आहेत. त्यात एक बैलजोडा ही ते 15 लाख आम्ही दर फायनल सांगितला आहे. 12 लाखापर्यंत मागणी झालेली आहे व एक बैल हा सुट्टा 10 लाखाला मागणी झालेली आहे. बाजारामध्ये चांगली उलाढाल होत आहे. दरवर्षी येतो आपण, दरवर्षी येतो. यावर्षी काय आपला अनुभव, काय समाधान आहे? अनुभव समाधानी आहे. मागणी चांगली झाली आहे. किती आहे. मागणी झाली? मागणी ह्या जोडीला 12 लाखापर्यंत झालेली आहे आणि त्या एक सिंगल बैलाला 10 लाखापर्यंत झाल्या. आपल्यासोबत बाजार समिती चेअरमन आहेत. चेअरमन साहेब काय सांगाल आपण? काय नाही, ह्या लक्ष्मीच्या बाजाराचं एक विशेष महत्त्व आहे. या दसरा नवरात्रोत्सवामध्ये शाहूकालीन छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून गेली 100 वर्षे झाली हा बाजार या ठिकाणी भरवला जातो. वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या नात्यानं संपूर्ण या बाजाराला चारा, पाणी आणि दक्षता घेण्याचा आमचा संपूर्ण स्टाफ काम करत असतो. या बाजाराचं विशेष महत्त्व म्हणजे या लक्ष्मीच्या बाजारामध्ये पशुधन खरेदी केल्यानंतर ते पशुधन आपल्या घरातल्या गोठ्यामध्ये नेल्यानंतर संपूर्ण वर्षभरामध्ये त्याची भरभराट होती. ती शेतकऱ्याची असू दे, ज्यांनी खरेदी केलेली आहे त्याची भरभराट होते. अशा आख्यायिका असल्यामुळं या बाजाराला जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामधून सातारा, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी, पुणे अशा संपूर्ण भागातून या ठिकाणी 4 ते 5 जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतात. विशेषतः कर्नाटकामधून, आंध्र प्रदेशमधून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि खरोखरच या ठिकाणी आख्यायिकेप्रमाणे आता जे असणारे आमची बावचीचे मागच्या वर्षी पण यांचा अशाच पद्धतीचा दर झाला होता. ही जी बैलजोडी हिने 15 लाखाला सांगितली आहे, तरी पण शेतकऱ्याचं मत आहे या बैलजोडीला 12 लाख तर कमीत कमी यावं. आणि सर्वात महत्त्वाचं हे जी किलर जोड आहे त्याला 10 लाखाला एकाला सांगितलेलं आहे. 10 लाखाच्या खाली देणार नाहीत असे या शेतकऱ्याचं मत आहे. कारण ते प्रचंड असं कष्ट त्यांनी वर्षभरामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये केलेलं असतं आणि खरोखरच या बाजाराचं महत्त्व असल्यामुळं या चालू वर्षीचा तर बाजार अत्यंत मोठ्या प्रमाणात जवळजवळ 5 ते 10 कोटीची उलाढाल होईल अशी या ठिकाणी मला संभावना वाटते. या बाजाराला आमच्या या बाजार समितीचं नेतृत्व करणारे माधवरावजी महाडिक साहेब, आमदार अमोलजी महाडिक साहेब, आमचे माजी मंत्री विनयरावजी कोरे आणि माजी मंत्री प्रकाशराव आवाडे या सर्वांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती काम करत असल्यामुळं जेवढी चांगली दक्षता घेता येईल, जेवढी या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली सेवा मिळेल असे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे. परत एकदा मी या बाजाराला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. वडगाव बाजार समितीच्या वतीने पाणी, चारा आदींची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व सभापती सुरेश पाटील, उपसभापती दिलीप पाटील, सचिव जितेंद्र शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.